नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। का आहेत नगरपालिकेचे गाळे पडून आजच्या भाग 5 मध्ये आपण सध्या उभा आहोत अहमदपूर शहरातील प्रसिद्ध असलेले गिरबेडे हॉस्पिटल जे आहे आणि इकडे जाणारा हा महात्मा फुले शाळेकडला रोड आहे। त्याचबरोबर इकडे गोडाऊनकडे जाणारा हा रस्ता आहे। इथले नगरपालिकेने हे 31 गाळे काढलेले आहेत। हे नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स आहे। या ठिकाणी त्यांनी 31 गाळे काढून त्याचा रीतसर लिलाव झालेला आहे आणि इथले गाळे गेलेले आहेत। पण ज्या कारणासाठी गाळे घेतलेले आहेत तो व्यवसाय तिथं चालू नाही असं या प्रभागाच्या नगरसेविका मीनाक्षीताई शिंगडे यांनी आक्षेप घेतलेला आहे। तशी रीतसर तक्रार त्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की हे जे सर्व कॉम्प्लेक्स आहे नगरपालिकेचं काढलेलं आणि ही समोरची जी जागा आहे तर धक्कादायक गोष्ट अशी आहे यातली की ही जागा 1 रुपया नाममात्र भाड्यानं नगरपालिकेनं या संबंधित धनिकांना दिलेली आहे। आता या 1 रुपया नाममात्र भाड्यानं त्यांनी जागा का दिली हा त्या काळातला प्रश्न आहे ज्या काळात ती जागा दिली। पण करोडो लाखो रुपयाची नगरपालिकेची जागा जिथं नगरपालिकेला लाईट बिल भरायला पैसे नाहीत ती जागा नगरपालिकेने 1 रुपया नाममात्र भाडं तेही बऱ्याच काही भाडेकरूंचं थकीत आहे। आणि इथं ते मात्र ज्यांना 1 रुपया नाममात्र भाड्यानं जागा दिलेली आहे ते मात्र या दुकानाच्या माध्यमातून लाखो रुपयाचं भाडं वसूल करत आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी देशी दारू किरकोळ विक्रीचं दुकान सुद्धा आहे। आपण बघू शकता इकडे हे सर्व की या रोडला मोठी गंमत आहे। एककडे इकडे महात्मा फुले महाविद्यालय आहे, इथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आहे। इथे एक दुधाचं केंद्र आहे, इथं खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात घ्यायला आणि गोडाऊन आहे। शिवाय इथं जे वेगवेगळे धंदे आहेत काही वैद्य काही अवैध अशा स्वरूपाचे व्यवसाय आहेत। अवैध वाहतूक व्यवसाय या ठिकाणाहून चालतो। अशा बऱ्याच गोष्टी या गिरबेडे कॉम्प्लेक्स समोरच्या भागामध्ये दडलेल्या आहेत। मित्रांनो, हे जे सर्व जे आहे ते नगरपालिकेच्या निदर्शनास आपण आणून देणार आहोत। ज्यांना 1 रुपया नाममात्र भाड्यानं जागा दिली त्यांनी मंत्रालयातून रीतसर पुढे काय प्रक्रिया केलेली आहे की जागा नगरपालिकेला परत घेता येईल का, हे नवीन आलेल्या नगरपालिकेच्या जनतेतून आलेले नगराध्यक्ष आणि त्यांनी जे कारभारी आहेत त्यांनी पाहावं हा त्यांचा प्रश्न आहे। आपण जनतेच्या हितासाठी म्हणून आपली एकच भूमिका आहे की नगरपालिकेला 2 पैसे उत्पन्न झालं पाहिजे, नागरिकांची सोय झाली पाहिजे आणि विनाकारण काही अवैध धंद्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे। म्हणजे 1 रुपया भाडं नगरपालिकेला आणि लाखो रुपये भाडं हे मालकाला, असं म्हणजे आपल्याकडे म्हण आहे धन्याला धतुरा आणि असं ते प्रकार इथं घडत आहे। याशिवाय हा जो रोड आहे हा रोड एवढा उखडलेला आहे की नगरपालिकेनं खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। मग कुठे खड्डे बुजवलेत? हा एवढा रहदारीचा रोड आहे, शाळेचे विद्यार्थी जातात, गोडाऊनच्या गाड्या जातात, बाकीची वाहतूक आहे या ठिकाणी आणि हा सर्व बाजार आलबेलपणानं चालू आहे। याशिवाय हा जो रोड आहे या रोडवर खूप मोठ्या प्रमाणात दोन्हीकडून अतिक्रमण झालेलं आहे। म्हणजे नगरपालिकेच्या गाळेधारकांचंही आणि ज्यांना 1 रुपया नाममात्र भाड्यानं जागा दिलेली आहे त्यांचंही। आपण बघू शकता हे अशा लोडेड गाड्या इथून गोडाऊनच्या येत राहतात नेहमी आणि त्यामुळं हा रोड टिकत नाही म्हणून कोणीही गुत्तेदार इथं रोड करत नाही किंवा नगरपालिका तसं प्रस्तावित करत नाही। दुसरा मुद्दा असा आहे की हे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत सर्व या ठिकाणी नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये व्यवसाय करणारे यांना नगरपालिकेनं रीतसर ज्यांना कोणाला दिले त्यांनी पोट भाडे करून ठेवलेले आहेत ते पोट भाडे करून ठेवता येतील का नाही हा नगरपालिका प्रशासनाचा प्रश्न आहे। दुसरी एक गोष्ट मी या निमित्तानं आपल्याला इथं दाखवू इच्छितो की हे जे इकडे केतकी संगमेश्वर व्यापारी संकुल आहे या संकुलापासून पूर्वी 70 मिस्त्री साहेब जे होते आपले काँग्रेसचे कार्यकर्ते
त्यांच्या घराला रस्ता होता इकडे पुढे जाणारा, हा रस्ता माझ्या लहानपणी असा इथून मधून रस्ता होता चांगला जाण्या येण्यासाठी, तो सध्या बंद आहे. मग ते का बंद आहे, नगरपालिकेने ते रस्ता का खुला करत नाही, असे विविध प्रश्न नगरपालिकेचे का आहेत गाळे पडून या 5व्या भागामध्ये आपणाला पडलेले आहेत, जे नगरपालिका प्रशासनासमोर आपण मांडत आहोत. या ठिकाणी हे गाळे गेलेले आहेत बरं का सर्व नगरपालिकेची, तर गाळे पडून नाहीत, ही सुदैवाची बाब आहे. पण हे जे अतिक्रमण आहे दोन्ही बाजूने झालेलं, रस्त्यावर पडलेले खड्डे आहेत आणि एवढी मोठी करोडो रुपयाची जागा नगरपालिकानं धनिकांच्या घशामध्ये 1 रुपया नाममात्र भाड्यानं घातलेली आहे. जिथं नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईची आहे. लाईट बिल भरायला पैसे नाहीत, नागरिकांना सोयी सुविधा द्यायला पैसे नाहीत, घनकचऱ्याच्या बायांचे पैसे द्यायला नगरपालिकेकडे पैसा नाही आणि करोडो रुपयाची जागा तुम्ही धनिकांच्या घशामध्ये 1 रुपया नाममात्र भाड्यानं घातलेली आहे. ती परत घेता येईल का, त्याला काय कायदेशीर प्रक्रिया करता येईल, या सर्व गोष्टी नागरिकांनी त्यांच्या लक्षात द्यावा आणि नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं. म्हणून आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा भाग 5वा आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी हे सर्व इकडून येणारी रहदारी आहे, आपण बघू शकता, आणि हा रोड अरुंद झालेला आहे. म्हणजे अतिक्रमण असेल, रोडवरील खड्डे असतील, 1 रुपये नाममात्र भाड्याने दिलेली जागा असेल, अवैध धंदे असतील, दारूचे दुकानं असतील, ज्या ज्या काही गोष्टी या भाग 5 मध्ये संबंधित आहेत त्याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावं. तुम्हाला हा भाग कसा वाटला? DDM न्यूज चॅनलच्या या सत्य घटनेवर आधारित प्रखर बातम्या पाहण्यासाठी DDM न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.